नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तुम्हाला चॉईस फिलिंग करताना कोणकोणत्या ज्या मिस्टेक आहे त्या ठिकाणी टाळायच्या आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून चॉईस फिलिंग कशी करायची, तुमच्या मार्कच्या तुमच्या एसएमएलच्या रँकच्या बेसिसवर कसं तुम्हाला परफेक्ट या ठिकाणी कॉलेज अलॉट होईल याचं तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी काय होईल या ठिकाणी एक आयडिया येऊन जाईल मित्रांनो। ओके, तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे। तर मित्रांनो, तुम्हाला जर आमच्यासोबत जॉईन करायचं असेल चॉईस फिलिंग साठी बीएमएस बीएचएमएस राऊंड 1 साठी तर मात्र 999 प्लस जीएसटी या फीस मध्ये देखील तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता। जॉईन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, जे की तुम्हाला प्ले स्टोर वर सुद्धा अवेलेबल आहे, किंवा तुम्ही जर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी आमचे ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा दिलेली आहे। तुम्ही तिथून ऍप्लिकेशनला डाउनलोड करू शकता आणि जॉईन करू शकता। जॉईन करण्यासाठी ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचं आहे आणि जॉईन करायचं आहे। प्लॅन फक्त व्हॅलिड असणार आहे पहिल्या राऊंड पर्यंत। 999 चा जर प्लॅन जॉईन करताय तर तो पहिल्या राऊंड साठी व्हॅलिड असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही 1999 प्लस जीएसटी हा जर प्लॅन जॉईन करताय तर हा तुमचा पहिल्या राऊंड, दुसऱ्या राऊंड, तिसऱ्या राऊंड, चौथ्या राऊंड, अगदी स्ट्रे वेकेन्सी राऊंड पर्यंत व्हॅलिड असणार आहे। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर 1999 प्लस जीएसटी हा सुद्धा प्लॅन जॉईन करू शकता, किंवा 999 प्लस जीएसटी हा सुद्धा प्लॅन जॉईन करू शकता। ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आता कोणकोणत्या गलत्या टाळायच्या आहे मी तुम्हाला सांगतो, आणि कशा प्रकारे एकदम परफेक्ट लिस्ट या ठिकाणी बनवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो। तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आता कोणकोणत्या गोष्टीला लक्षपूर्वक बघायचंय, ओके, कोणत्या कोणत्या गोष्टींना ऑब्झर्व करायचंय आणि कशा प्रकारे त्यांना तुमच्या चॉईस फिलिंगच्या लिस्ट मध्ये या ठिकाणी अप्लाय करायचे मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ऑब्झर्व करायचे तुमचे एसएमएल, तुमची रँक आणि तुमची कॅटेगरी। आता यामधून काय करायचंय तुम्हाला, आता समजा 3 कॉलेज आपण या ठिकाणी घेऊया। ओके, कॉलेज समजा। आता सर्वप्रथम तुम्हाला प्रेफरन्स कसे द्यायचे तर बघा, या ठिकाणी आपण प्रेफरन्स कसे द्यायचे, कॉलेजला प्रेफरन्स कसं द्यायचं। ओके, त्यानंतर आता आपण या ठिकाणी 3 कॉलेज धरूया। कॉलेज आहे बघा, XYZ नावाचा कॉलेज आहे, PYQ नावाचा कॉलेज आहे, ABC हा 3 नावाचे वेगवेगळे कॉलेजेस आहे बघा। आता तुम्हाला या ठिकाणी बघायचंय रँक आणि एसएमएल। आता समजा XYZ नावाचा कॉलेज आहे, या कॉलेजला जी अलॉटमेंट झालेली बघा लास्ट इयरला पहिल्या राऊंडला जी कॅन्डिडेट असेल समजा XYZ, त्याची कॅटेगरी असेल। ओके, तुम्हाला तुमची कॅटेगरी बघायची, त्या कॅटेगरीवर किती रँक वरती अलॉटमेंट झाली आणि किती त्याचा एसएमएल होतं हे बघायचंय। समजा एक्झाम्पल घेतोय मित्रांनो, फक्त एक्झाम्पल घेतोय। ओके, याला जर अलॉटमेंट झाली असेल या ठिकाणी 25,000 वरती, ओके, PYQ कॉलेजला जर एखाद्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेली असेल 40,000 वरती, ओके, आणि ABC हा नावाचा कॉलेजच्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेला आहे समजा 50,000 वरती, 50,000 या ऑल इंडिया रँक वरती। समजा याचा एसएमएल समजा एक 200 असेल, एक्झाम्पल घेतोय, याचा 300 असेल आणि याचा 400 असेल मित्रांनो। ओके, आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची, जे कॉलेजेस चांगले असते, ओके, ज्यांना पेशंट फ्लो चांगला असतो, जे मेन सिटी मध्ये लोकेटेड असतात, त्या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो खूप कमी जातो, म्हणजे कमी एसएमएल वरती, कमी ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट होते। आता या ठिकाणी बघा, हे 3 कॉलेज आपण या ठिकाणी घेतले। आता या 3 कॉलेजला प्रेफरन्स कसं द्यायचं, ओके, आणि परफेक्ट लिस्ट कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगतोय। समजा आता स्टुडंट आहे आपल्याकडे, ओके, राहुल नावाचा स्टुडंट आहे। आता हा राहुल आहे, राहुलचे एसएमएल बघा किती आहे, राहुलचे एसएमएल थोडक्यात समजून घेऊ आपण 250 आहे। काय, राहुलचे एसएमएल 250 आहे, आणि राहुलचा जो ऑल इंडिया रँक या ठिकाणी किती मित्रांनो समजून घेऊ आपण या ठिकाणी 35,000। ओके, राहुलचा जो ऑल इंडिया रँक आहे आपण या ठिकाणी 35,000 समजून घेऊ, 35 किंवा 30,000। आणि राहुलची कॅटेगरी समजा आता ओपन, राहुलची कॅटेगरी कोणती, ओपन। आता बघा, राहुलची कॅटेगरी ओपन आहे, हे जे कॉलेजला जी अलॉटमेंट झाली हे ओपन मधून झालेली आहे, हा एसएमएल ओपन मधून कॉलेजला विद्यार्थ्यांना काय झालेली अलॉटमेंट झालेली। मग आता प्रश्न हा निर्माण होतोय का ह्या कॉलेजेसला प्रेफरन्सेस कसं द्यायचं, जेणेकरून जो आपला राहुल आहे, राहुलला काय होईल या ठिकाणी परफेक्ट कॉलेज या ठिकाणी अलॉट होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी बघायचंय आता राहुलने काय करायचं, ऑब्झर्व करायचंय। राहुलकडे एक लिस्ट आली बघा, अशा प्रकारची एक लिस्ट येईल राहुलकडे। अशी जर लिस्ट असली राहुलकडे तर राहुल काय करणार आता मी तुम्हाला सांगतो।
बघा आपण जी लिस्ट देतो बघा तुम्हाला प्युअर अशी लिस्ट असते बघा. यामध्ये बघा तुमचे जे कॉलेजेस आहे बघा, जे टॉप कॉलेजेस त्यांचं सगळ्यांचं एसएमएल दिला. यामध्ये एसएमएलच्या बेसिसवर, ऑल इंडिया रँकच्या बेसिसवर आणि किती त्यांना फीस आहे त्या बेसिसवर सॉर्टिंग केलेली आहे. कॉलेजचं किती चॉईस कोड या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. तर बघ तुम्ही जर बघितलं या ठिकाणी एसएमएल पण आपला पहिल्या कॉलेजचा आरएफ होता रे 4486 वरती क्लोज झालाय ओपनचा कॅन्डिडेट. त्यानंतर तिलक आयुर्वेदिक कॉलेज पुणेला 6335. नंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजला 7220. म्हणजे तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं मित्रांनो, जसं जसं आपण खाली जातोय या ठिकाणी एसएमएल वाढतोय, जसं जसं आपण खाली जातोय त्याचा ऑल इंडिया रँक सुद्धा वाढतोय. मग प्रश्न हा निर्माण होतोय का प्रिफरन्सेस कसे द्यायचे. बघा राहुलकडे अशी लिस्ट आली. आता राहुलकडे ही जी लिस्ट आलेली, समजा आपली नेक्स्ट स्टेप अकॅडमीने राहुलला ही लिस्ट बनवून दिलेली, हा डेटा राहुलकडे आला. राहुलला माहित नव्हतं प्रिफरन्सेस कसे द्यायचे. तर सर्वप्रथम बघा राहुल काय करणार. आता समजा राहुलने आता एक असंच प्रिफरन्स देऊन टाकलं रॅन्डमली सांगतोय मी. राहुलने समजा या कॉलेजला पहिला प्रिफरन्स दिला जो एबीसी नावाचा आहे, जो पीवायक्यू नावाचा आहे याला जर दुसरा प्रिफरन्सेस दिला आणि XYZ या कॉलेजला जर तिसरा प्रिफरन्सेस दिला. आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राहुलची जी ऑल इंडिया रँक आहे या ठिकाणी किती आहे 35,000 आहे आणि एसएमएल 250 आहे. ओके. आणि तुम्ही या लिस्ट मध्ये बघितलं तर XYZ नावाचा कॉलेज आहे ज्याला 200 एसएमएल आणि त्याची ऑल इंडिया रँक 25,000 आहे. म्हणजे राहुलला हा कॉलेज भेटू शकत होता XYZ नावाचा. ओके. राहुलला XYZ नावाचा कॉलेज भेटू शकत होता, पण राहुलने काय केलंय पहिला प्रिफरन्स कशाला दिलाय एबीसी या कॉलेजला दिलाय. का तर राहुलला माहित नव्हतं मला हा कॉलेज भेटू शकता. राहुलने पहिल्यांदा जी चॉईस फिलिंग केली एकदम रॅन्डम केली. सगळे कॉलेजेस बघितले, काही कट ऑफचा आयडिया नव्हता राहुलला, काही कोणत्या कॉलेजला किती एसएमएल वरती अलॉटमेंट होते, किती ऑल इंडिया रँक वरती होते काहीच माहित नव्हतं. असं ऍज इट इज टाकलं. आता मित्रांनो ज्या कॉलेजेसला एकदम कमी कट ऑफ वरती अलॉटमेंट होते तो चांगला कॉलेज असतो, चांगल्या सिटीमध्ये लोकेटेड असतो, म्हणून लोक त्यांना जास्त प्रिफरन्स देतात आणि त्याचा कट ऑफ पण कमी जातो. मग त्याच बेसिसवर आपण तुम्हाला अशी लिस्ट बनवून दिली बघा. ओके. तर आता काय झालं, चुकीचा कॉलेजला अलॉट झाला 3 नंबरचा, जो की एकदम 1 नंबरचा, यानी जो 3 नंबरचा कॉलेज या लिस्ट मधला एबीसी नावाचा याला अलॉट झाला. जर का राहुलने या कॉलेजला XYZ ला जर पहिला प्रिफरन्सेस दिला असता आणि त्याची रँक बघा या ठिकाणी 35,000 आहे आणि एसएमएल किती 250, पण लास्ट इयरला 200 एसएमएल वरती अलॉटमेंट झालेली आहे आणि 35,000 या ऑल इंडिया रँक वरती. जर राहुलने याला पहिला प्रिफरन्सेस दिला असता, याला दुसरा दिला असता, याला तिसरा दिला असता, तर कदाचित राहुलला पहिला हा कॉलेज अलॉट झाला असता किंवा दुसरा. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे आपण ज्या कॉलेजला प्रिफरन्सेस देतोय त्यांना लास्ट इयरला किती एसएमएल वरती, किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झालेली. तुम्ही जर या गोष्टीचा प्रॉपर अनालिसिस करताय मित्रांनो तर तुम्हाला कळेल आपल्याला कोणत्या कॉलेजला 1 नंबर प्रिफरन्स द्यायला हवा, कोणाला 2 नंबर, कोणाला 3 नंबर. ओके. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे पण बघायचंय तुमच्या घरापासून कोणतं कॉलेज जवळ आहे, तुम्हाला कोणतं कॉलेज जवळ पडेल ट्रॅव्हलिंग साठी. ओके. हे सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून या प्रकारे तुम्हाला काय करायची तुमची चॉईस फिलिंग करायची. आता यामध्ये आणखीन एक पॉसिबिलिटी बनू शकते. समजा राहुलने काय केलं पहिला प्रिफरन्सेस, समजा आता पहिला प्रिफरन्सेस पीवायक्यू नावाच्या कॉलेजला दिला, दुसरा एबीसी ला दिला आणि तिसरा याला दिला. तर आता हे बघा याचा जो ऑल इंडिया रँक आहे 35,000 आहे आणि याचा काय 40,000 आहे. याला माहित होता हा मला भेटू शकतो. ओके. कारण 50,000 वाला त्या खालीच ठेवणारा किंवा पहिले काय करायचं तुम्हाला 25,000चा ठेवायचंय. 1 मिनिट हा, तुम्हाला पहिले आता बघा तुम्ही पहिला प्रिफरन्सेस कशाला दिला, या कॉलेजला दिला समजा, सॉरी इकडे दिलाय आपण. याला जर तुम्ही पहिला प्रिफरन्सेस दिलाय समजा पीवायक्यू नावाच्या कॉलेजला आणि तुमचं एसएमएल या ठिकाणी बघा एसएमएल किती 250. ओके. आणि इथे किती तुमचं एसएमएल 300. आता तुम्हाला माहिती आहे मला एक तर XYZ नावाचा कॉलेज भेटू शकतो किंवा मला हा कॉलेज भेटू शकतो, पण एबीसी नावाचा तर हा 100% मला भेटणार आहे आणि हे भेटू शकतात. म्हणून यांना काय करायचंय तुम्हाला वरती ठेवायचंय, हे कॉलेजला काय ठेवायचंय वरती ठेवायचंय. पण आता बघा यांनी काय केलंय 1 नंबर इथे दिले, 2 नंबर इथे दिले, म्हणजे तिसरा यात 25,000 जो भेटू शकतो याला आणखीन खाली ठेवले. मग याला हा भेटणार आहे का, याला भेटणारच नाही, याला भेटणारच नाही, हा डायरेक्ट कॉलेजच भेटणार नाही. कारण हे किती नंबरला आहे ना प्रिफरन्सेस दिला, याला 3 नंबरला दिलाय. ओके. याला प्रिफरन्सेस यांनी 3 नंबरचा दिलाय आणि 2 नंबरचा कोणत्या कॉलेजला ज्याची रँक 50,000 वरती अलॉटमेंट झालेली, त्या कॉलेजला 50,000 वरती अलॉटमेंट झालेली आणि राहुलची तर रँक 35,000 आहे. ओके. एसएमएल 250 आहे. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या आहे. आपलं एसएमएल किती, आपलं ऑल इंडिया रँक किती, कोणत्या कॉलेजला आपण प्रिफरन्सेस दिले तर कोणतं कॉलेज आपल्याला अलॉट होईल, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरपणे करताय तर तुम्हाला 100% तुमच्या मार्कच्या बेसिसवर, रँकच्या बेसिसवर, एसएमएलच्या बेसिसवर या ठिकाणी परफेक्ट कॉलेज अलॉट होईल. जर तुम्हाला आमच्याकडून जर लिस्ट हवी असेल या प्रकारे आपली लिस्ट असणार आहे बघा. यामध्ये सगळे कॉलेज कोड वगैरे असणारे कॉलेजचे
किती एसएमएल वरती अलॉटमेंट झालेले. ओके, हे बघा एसएमएल बघू शकता किती रँक वरती. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर बघा आपले जे एसएमएल आहे जसं जसं आपण खाली जातोय एसएमएल काय होतं या ठिकाणी वाढत जातोय मित्रांनो. ओके, जसं खाली जातोय एसएमएल वाढतोय. तर बघा 4486, 6335, 7220, 7232, 7505, 7652, 8172. तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल तुम्हाला प्रिफरन्सेस या ठिकाणी कसे द्यायचे. रँक सुद्धा वाढते मित्रांनो. ही फीस दिलेली आहे आणि या ठिकाणी येणार तुमचं सीट डिस्ट्रीब्युशन कसं आहे. ओके, सीट वॅकंट या ठिकाणी येणार तुमचं. यामध्ये असणार तुमच्या कॅटेगरी किती जागा खाली हे सगळे यामध्ये काय असणार मेन्शन असणार. ओके, तर या प्रकारे आपण लिस्ट देतो. जर तुम्हाला पहिल्या राऊंड साठी लिस्ट हवी असेल तर तुम्ही मात्र 999 प्लस जीएसटी या फीस मध्ये जॉईन करू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला जर शेवटपर्यंत लिस्ट हवी असेल मित्रांनो तर तुम्ही 1999 प्लस जीएसटी मध्ये जॉईन करू शकता. ओके, आणि बघा सगळे डेटा आपण काढून ठेवलेले लास्ट इयरला पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला कॉलेजला कसं कट ऑफ गेले. ओके, सगळं आपण काढून ठेवले. जर तुम्हाला परफेक्ट लिस्ट भेटते तर तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट कॉलेज 100% अलाउड होऊ शकतो. तर प्रॉपर मित्रांनो तुम्हाला काय करायची चॉईस फिलिंग या ठिकाणी करायची. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.